त्याविषयी एक्सला काढा, त्याच्या ट्रीटमेंट चालू करे, तो दुसऱ्याचं ऐकायचं आम्हाला. हा मुलाची शपथ, मी तुला बोललो माझी पाठ दाब. तू किती दिवस पाठ दाबली? पाठ दुखते आता माझे 15-20 दिवस झाले. म्हणजे इथे असं आलंय की तंडक्यांचं झालंय कोळसा आणि म्हाताऱ्यानं आलंय बाळसं. काय गाई चड्डी जास्त नको काढू आहे माझी. नाही रे, चड्डी येडा आहेस काय? एक तर ते डॉक्टर साहेब पण झप करून चड्डी अशी खाली करतात ना, तर मलाच लाज वाटते. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, सकाळी गेलो शॉपवरती, आपली डेली रुटीन चालू आहे, पण आज थोडीशी शॉपवरती गर्दी असल्या कारणाने खूप लेट झालेला आहे. वेदांतला पण स्कूलला घेऊन जायचं आणि वेदांत पण विठ्ठलाचं रूप धारण करणार. चला आपण घरी जाऊया. आणि प्रतिभा वेदांतला आता स्कूलला सोडायला तयार करणार आहे, त्याच्यामुळे त्याला थोडेसे कपडे एकदम चांगल्या पद्धतीने घालायचे आहेत. आपली मराठी परंपरा आषाढी एकादशी जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे. तर वेदांतपासून आपण सुरू करू. चला. पहिला कसं मी बनलेलं गोल्डन काचे अजून हे आणलेलं ना. वेदांतला रेडी करायचं आहे. वेदांत रेडी होणार आहे आता फुल एकदम. हो हो, कराटे कराटे. चल, असं मस्ती नाही, पप्पावर मस्ती नाही, पप्पावर मस्ती नाही. नुसतं येतो आणि बोलतो पंजा लाव, पंजा लाव, पंजा लाव. बेटा मस्ती नाही, बेटा 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 पडशील, बेटा पडशील, बेटा पडशील. पप्पा बघा, पप्पा बघा, बघा मस्ती करते. पप्पा बघा मस्ती करते. कपडे घालायच्या अगोदर वेदांचे खूप नाटके असतात, खूप नखरे असतात वेदांचे. इकडे पळ तिकडे पळ. फायनली वेदांत हातात भेटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, हे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, हे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आता पप्पा वेदांतला रेडी करतायत. ओ पप्पा, तुमचे सारखे केस कला माझे. कशी करायची आहेत? असे अशी करायची आहेत. ऍक्च्युली वेदांतला माझ्यासारखी अशी केस करायचे आहेत, कारण की ते टिक्का लावायचा ना, म्हणून बोलतो तात्पुरता असं करून ठेव. म्हणजे त्याला केस अशी पुढे येत आहेत ना, टिक्का लावायचा होता ना, म्हणून तात्पुरता करायची उरलेल्या केस. नाही, मला नाही वाटत पप्पा तुम्ही परफेक्ट करा. मला नाही वाटत पप्पा. नाव दे, तुमचा हात एवढा कापतोय. नाही होत आहे, नाही होणार आहे. नाही नाही नाही, 19-20 झालाय, थोडासा 19-20 झालाय. मस्ती नाही पाहिजे. मस्ती नाही बेटा, मस्ती नाही करायची बोललो बेटा तुला मी. नाही करायची मस्ती, लागेल तोंडाला, विठ्ठल विठ्ठल. लागेल. बघा वेदांत कसा मला मारतोय. लागेल बेटा. ती काढली माझी सिद्ध. प्यारा बच्चा आहे. पुसलं तुम्ही पण लय मस्ती करता. काय पुसलं? शर्टला लागला सगळं. हे बाई इथे लागलं शर्टला. बाई इथे बघ, हे बघ, हे बघ. ओके ओके, मस्ती नको करू बेटा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. कृष्ण हरी तुम्ही सगळ्याला. तुम्हाला कसं दिसतं विठ्ठल बनवू? तर मित्रांनो, वेदांत पूर्ण रेडी झालेला आहे. तुम्हाला वेदांतचा हा लुक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आहे ना बच्चा? चला, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बोला बेटा. आषाढी लोकांच्या हातात शुभेच्छा. गुड बॉय. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. तर मित्रांनो, वेदांतला घेऊन चालले स्कूलमध्ये. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने वेदांत विठ्ठल बनलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता वेदांत येईल इथून. वेदांत. तर मित्रांनो, फायनली वेदांतला सोडलं स्कूलमध्ये. घरी आलो, नाश्ता केला, आंघोळ वगैरे केली कायदेशीर, आणि आता चाललो शॉप वरती. तर चला. बच्चे जास्ती करते. थंड वाटतं एकदम. बॅग कामातून गेले पूर्ण. काय माहिती, उभा राहून वरती नको, खालीच ठेव. अरे आस्ते असेच करते, काय करते. कपडा घेतलाय मी. तर मित्रांनो, असं झालंय की पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत उभा राहतो सकाळपासून. त्याच्यामुळे बॅग जे आहे त्याच्यावर प्रेशर पडलाय आणि बॅग खूप दुखते, आणि माझी थेरपी पण चालू आहे. त्याच्यामुळे थोडासा रिलॅक्स वाटलं होतं मला, आणि आता जणू काय पुन्हा एकदा तेच अनुभवायला आलंय. आणि बॅग हे दुखल्यावरती कळलं की बॅग आपली कशी वाकडी असते. हे फोटोमध्ये तुम्ही फरक बघा, तुम्हाला जर कळत असेल तर. नाहीतर आपल्याला असं वाटतं चल बॅग दुखते, होईल बरी, होईल बरी, होईल बरी. थेरपी घेतली तुमच्या भावाने.
2-3 दिवस झाले थेरपी घेतली. वेदांत काय करतो बेटा? तुझ्या मालिश अरे वा वा. तुमचा मालिश काय करतो बेटा? असती असं मारायचं ना बेटा. ए बेटा काय करतोय? आई मालिश करते तुझी. मी वाचणार नाही तुला. ओके. कपडा काढलास का काय तू? मग कुठं गार आहे जास्त. अरे जा बरं डॉक्टरला, मला परत का असं दुखायला लागला. अरे आराम करायचा असतो थोडासा. आपण आराम नाही करत. आपल्याला काय थोडस बरं वाटलं तर लगेच आपण उड्या मारायला चालू करतो, बरोबर की नाही? जसं की तू पण आजारी पडलीस तर चांगली झाली थोडी तरी तर लगेच यायला चालू तुझं शॉप मध्ये काम अरे करायला. पण कोण बाई नाही भेटत तर मग काय करणार, यायला नको काय सांग बघू. काय बसून राहायचं घरात, बरं तर नाही वाटत. तर अशी गत झाली मित्रांनो, कारण की आता जोपर्यंत कोण बाई मिळत नाही कामामध्ये आपल्याला शॉपमध्ये तोपर्यंत आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यामुळे मला वाटतं 2 महिन्याला जिमला पण नाही गेलोय त्या गोष्टीमुळे. आणि मला बसता उठता खूप त्रास होते, असं वाकायला किंवा थोडा वेळ उभा राहिलो ना 5 मिनिटं असं स्ट्रेट उभा पण राहिलो तरी कंबरला एकदम जकडून जाते, एकदम खूप दुखते कंबर. पण का असं अचानक झालेलं का? अरे काय माहिती, सवय नाही ना. कोणाचा? उचल ना. उचल ना मग, फोन आलाय तर ते पण सांगायला येणार तू? प्रतिभाला बोललो खूप दिवसापासून की प्रतिभा जरा पाठ दाब, माझी बॅग दाब. प्रतिभाने 1 दिवस पण बॅगला हात नाही लावलाय. काय प्रतिभा? काय का प्रतिभा? प्रतिभाचंच नाव सांगा. नाही खरं सांग. ऐक, नाही तू करते सकाळी 6 वाजता उठते, शॉप तू एकटीच ओपन करते आता खूप दिवस झाले. पण खरं सांग, किती दिवस तू पाठीमागे थोडासा मालिश केला असेल किंवा बघितलं असेल पाठीमागे काय झालंय काय नाही? किती दिवस झाले का? एकदा तरी बघितलंस का की पाठीमागे काय झालंय काय नाही? हा काय ग? मध्ये काय रे? नाही एकदम खाली बॅकला. मेन चड्डी जास्त नको काढू आहे माझी. नाही रे चड्डी येडा आहेस काय? एक तर ते डॉक्टर साहेब पण झप करून चड्डी अशी खाली करतात ना, तर मलाच लाज वाटते. काय करणार सांग? पण त्यांनाच माहिती आहे. मग इथं ना. हा तिथेच. बच्चा हसतोय. मित्र, तुमच्या पण पाठीला असं जर बॅकला असं काय प्रॉब्लेम होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. पहिला अंगावर ती काढू नका, कारण मी अंगावर काढून काढून मला एवढं झालंय. तरी काय औषध असेल तर सांगा. औषध गोळ्या वगैरे खाऊन फक्त ते बॅक कमी होणार दुखायचं, पण आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. एक्सरा काढलास? एक्सरा तर उद्या बघतो, काढतो उद्या जमलं तर. मग एक्सरा काढून बघ म्हणजे माहिती पडेल. नाही तर मग ते काम करायचं नाही. काय बाईक वरती बसून ते तसं झालाय का काय? बाईक वरती किती वर्षापासून बाईक चालवतोय मी. तू चालवतच रे, पण आता आपल्याला कसं जास्त जरा हेराफेरी होते ना. आता काय ते उभा राहतो ना सकाळी मी चहा बनवत, तर पूर्ण प्रेशर येतो ना कमरेवरती. जास्त टाइम उभा राहिल्यावरती तेव्हा आपण जाणवत नाही त्या वेळेला एका जागेवर उभा राहिलं तर काय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. मी तुला चाय बनवायला सांगते, मीच बनवते. आई तर स्टार्ट टू एंड चाय. मी तर बाबा ते गल्ल्यावर बसतो आणि चहा वगैरे देत बसतो बस. पहिला मी बनवायचो चहा, पण जेव्हा मी असं खाली वाकायला बुक्की विक्की घ्यायला गेलो तर मला लई दुखायचं. मग तेव्हापासून मी सोडून दिलंय चहा बनवायचा आता. आणि बनवली तरी पण बुक्की साखर वगैरे ह्यांनाच सांगतो द्यायला खाली वाकून, तिकडे मी नाही वाकर. म्हणजे इथे असं आलंय की तणक्यांचं झालंय कोळसा आणि म्हाताऱ्यानं आलंय बाळसं. काय गाई? आणि मग अजून जवानी आहे तुमची, आमच्यासारखं वाटतं काय? कसली जवानी लेकी? 40 आली आता, काय जवानी करतेस लेकी? 40 कुठं आली आता? ये आली, पण तू आलीस ना. 37 अजून 40 3 बाकी आहे अजून. प्रतिभा खरं सांग, खरं सांग किती दिवस माझी कमरेला तू मालिश केलीस? खरं सांग. ते पाय दाबते कधी कधी. काय खोटी बोलते प्रतिभा? नाव नाही बायकोचं, कधी नाव नाही प्रतिभा काढायचं. किती खोटी बोलते. पाय दाबून देते, विचारा. जरा पण नाही, जरा पण नाही. हा, एवढी खोटी बोलते. हे बघ, तू जे काम करते तर करते बोलतो. मी बोलतो ना 6 वाजता हे उठते पण असं तिथं बसले ना कधी कोण नसेल तर हे पण असं दाबते. अशा गावात. सोड, सोड. मग नाही आपण काय खोटी बोलते यार प्रतिभा. नाही, करते तर करते, पाय पण दाबते. हा मुलाची शपथ, तू माझी पाठ दुखल्यापासून किती दिवस पाठीला हात लावलाय? आता 2 दिवस तिथं घरी होते. ते सगळं सोड, मी काय बोलतोय. हा मुलाची शपथ, मी तुला बोललो माझी पाठ दाब. तू किती दिवस पाठ दाबली? पाठ दुखते आता माझे 15-20 दिवस झाले. एकदा तरी तू पाठ दाबली? खरं सांगायचं, खरं सांग.
तुम्ही चुप बसा तुम्ही ना चुप एकदा बसा. त्या माणसाचं नाव खराब केलंय ना त्यांना असं माणसाचं नावच खराब करत किती काय करा तरी त्याचं नाव नाही काढ नाही बघ जिथे आहे तिथे काढतो की नाही नाव आहे बोलतो ना की प्रतिभा कामं करते हे करते पिक्चर बघत होते ना हा बरं वाटतं बोट दाबली ही करंजमध्ये. काय खोटी बोलते यार प्रतिभा तू पाय दिले. काय नाही काय नाही काय नाही दाबले ना सोड. अरे आई ना दाबले तर मी दाबले बोलणार जाऊ दे त्यांनी तिला विचार ना मी माझी पाठ आता दुखते माझी बॅक एवढे 15-20 दिवस त्या दिवशी सुया तिने दाखवल्या, एकदा त्या अशा टोचलेल्या हा. तर माझ्या डोळ्यात पाणी आलं मी दाखवलेलं आहे बोले काय गरज आहे एवढी सुया वगैरे टोचायची अरे बापले ललायला लागली इथं ललायला लागली त्याविषयी एक्स्ट्रा काढा त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करे तो दुसऱ्याचं ऐकायचं आम्हाला हे कर ते कर दुसऱ्यांचं काय ऐकायचं आपण हा दुसऱ्यांचं नाही ऐकायचं मी सांगते ते थेरपी कसं नाही पण फरक नाही पडला आपल्याला फरक नाही पडत फरक पडत आपण नाही. एक्सरा त्याला काढायचा आराम करायला आराम लागतो लागत ना ना. प्रतिभा. पण आराम थोडी बोलतो बाहेर जाऊन फिरा तुम्ही आराम करा घरात तो फिरतो मग? त्याची तो काम आहे तो करतो फिरायला जरा त्या गाडीवर बसूनच झालंय ना आणि ते निमित्त झालं शॉपचं आता चाय बनवत समजलं निमित्त झालंय बोलते आई काय तुला काय गाडीवर बोलायचं किती सांग टाइम फिरता सांगा चल तू असं हो याच्या अगोदर कधी झालंय का प्रतिभा मला सांग जरा याच्या अगोदर पण पाठ दुखायची पण ते एवढे नव्हते हा मग आणि आता काम करतोय ना आपण मग काय बोलणार प्रतिभा तुला खरंच एक्सरे नाही काढायचं तीच ट्रीटमेंट चालू आता ठेवायची उद्या जाणार आहे उद्या एक्सरा काढणार आहे. आईला बोललो ना उद्या एक्सरा काढणार आहे त्याच्यात मी तरी जायच्या आधीच मी बोलले एक्सरे काढा त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करा पण नाही आम्हाला हे जायचंय लोक सांगतील तिथे जाणार अरे तसं नाही कोण पण चांगल्यासाठीच सांगतो ना मग प्रतिभा पण जेव्हा दुखतं ना तेव्हा माणसाने त्या हे पाटीलच्या इथे पण जाऊन आले तेव्हा एकच डोस खाल्ला नंतर खाल्लाच नाही ती अरे बाबा ती पेन किलर आहे ते थोड्या वेळासाठी थांबेल दुखायचं पण आतून जे झालंय ते कसं कळणार आतले ना डॉक्टर बघ काय बोलते हा बोल डॉक्टर नाही खरं तेच सांगते बोल लवकर काय एक्सरा काढणार ना त्याच्यात समजेल काय तेच झालं ना. मग हे काय एक्सरा जाणार? आता काढतो ना एक्सरा उद्या टोचले चार माहिती आहे मला दाखवलं 4 सुव्या ती थेरपी आहे रे बाबा ती ते काय थेरपी असू दे ना पण ते आजार तरी आपल्या टोचलं तर मित्रांनो चला आता मी झोपते आणि उद्या रविवार आहे तर उद्या कायदेशीर मी उठणार नाही लवकर प्रतिभा उद्या कॉल करू नको मी आत्ताच सांगते झोमॅटोची कॉल आली मग अरे यार उद्या मोबाईल द्या मी झोमॅटो बघल तिथं आहे ना सुजलचा तर नाही चालत बोलतात तो ना चालू शकतो नाही चालत ना बंद झाला ना फोन मग माझ्या श्रद्धा करून अरे तुझा फोन चालतो काय टच चालतो काय तुझा चालतो. मध्ये तिचा टच नाही चालला तर काय करणार आहे सांग मला तू मग तुम्ही उचला मी फोन बंद करून झोपतो मी फोन बंद करतो ठीक आहे तर मित्रांनो चला घ्या काळजी तुम्ही त्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र